नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 14 एप्रिल मंगळवार। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। सामाजिक क्रांतीचं नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना नवराष्ट्रकडून विनम्र अभिवादन। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे आजचे दर बघूयात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,000 रुपये इथपर्यंत पोहोचलेला आहे, तर चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामरोजगार सेवकांचा मोर्चा। ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक दिली। जालना शहरातल्या चमन परिसरातून शेकडो ग्रामरोजगार सेवक एकत्र येत हा मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही महिन्यांपासून मानधन रखडल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये तीव्र नाराजी। नाशकात बोगस विवाह रॅकेटचा पर्दाफाश, येवला शहर पोलिसांची कारवाई। येवला शहरात विवाह इच्छुक तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश। बोगस वधू आणि वर सूचक केंद्राच्या माध्यमातून लाखो रुपये उकळणाऱ्या या टोळीला येवला शहर पोलिसांनी केलं जेरबंद। कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात। या अपघातामध्ये 5 ते 6 प्रवाशांचा मृत्यू। रायता पुलावर हा अपघात। काळी पिवळी टॅक्सीला मिक्सर ट्रकनं दिली जोरदार धडक। धडकेची तीव्रता इतकी की टॅक्सीचा चक्काचूर। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून पुढील तपास सुरू। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बारामतीत कार्यकर्ता बैठक मेळावा संपन्न। या मेळाव्याला दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, प्रदीप गारटकर, वासुदेव काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित। राहुल गांधींची लोकप्रियता बॅलेटवर सिद्ध होईल। दिल्लीतील आकांना सांगा, नाना पटोले यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर इथल्या एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते की राहुल गांधी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतात, लोकांसाठी नाही। या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं। राहुल गांधी यांचा पराभव हा लोकांमुळे नाही, तर निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणांमुळे होत आहे, असं पटोले म्हणालेत। अकोल्यात मच्छी मार्केट भागात अकोला पोलिसांची मोठी कारवाई। कत्तलीसाठी आणलेल्या 31 गोवंशांची सुटका। या मच्छी मार्केट परिसरात अनधिकृतपणे कत्तलीकरिता गोवंश बांधून ठेवलं असल्याची माहिती पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानंतर या ठिकाणी कारवाई करत तब्बल 31 गोवंशांना मुक्त करण्यात आलं। रायगड जिल्ह्यात नागोठणे ते चोळे परिसरासाठी अनंत युवा प्रतिष्ठानचा मानवतावादी उपक्रम। या अंतर्गत 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण, गरजू नागरिकांना व्हीलचेअर तसंच इतर आवश्यक साहित्याचं वाटप। या उपक्रमामुळे अपघातग्रस्त तसंच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत। जालन्यात गुंज इथं गोदापात्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। मदतीच्या मागणीसाठी तीव्र निषेध। युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर सुद्धा शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। नागपुरात भांडेवाडीतील कामगारांच्या मागण्यांसाठी नागपूर महानगरपालिकेवर मोर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नागपूर महानगरपालिकेवर काढण्यात आला हा मोर्चा। नागपूरच्या भांडेवाडी येथील जिग्मा बायोमिनिंग कंपनीमधील कामगारांच्या विविध मागण्या। शिवसेना जिल्हा संघटक नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा। मोठ्या संख्येनं कामगार यावेळी उपस्थित। महापौर नीता ठाकरे यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळास चौकशी करून कारवाई करण्याचे दिले आश्वासन। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी इथं आणि मावळ तालुक्यातील उर्से इथं 32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त। अन्न व औषध प्रशासनानं केली मोठी कारवाई। या कारवाईमध्ये तब्बल 32,000 किलोचा मँगो पल्पचा 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। या ठिकाणी मँगो पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचं दूध आणि केमिकल युक्त केशरी रंगाचा वापर होत असल्याचं उघड।
वरुथिनी एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट. झेंडू, अष्टर, गोंडा, राजा आदी फुलांनी ही सजावट. माऊलींचा मुखवटा अत्यंत आकर्षक फूल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट. सांगलीत कॅनलच्या पाण्यामध्ये आढळला मृतदेह. रेस्क्यू फोर्सनं मृतदेह बाहेर काढला. परशुराम बाबूराव हिंगे, वय वर्ष 50, हे रविवारी सायंकाळपासून होते बेपत्ता. सोमवारी सकाळी कॅनलमध्ये पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुण्यातल्या गुंजवणी धरणात दुर्दैवी घटना. विजेचा धक्का लागून 2 सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू. शोध मोहिमेत दोन्ही मृतदेह अखेर सापडले. सोमवारी सकाळी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत दुसऱ्या भावाचा मृतदेह सुद्धा सापडल्यानं घटनेचा दुःखद शेवट. मृतांमध्ये निवी घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड आणि त्यांचे बंधू दत्तू भाऊराव गायकवाड यांचा समावेश. भीमाशंकर देवस्थानानंतर महागणपती रांजणगाव मंदिर राहणार काही दिवसांसाठी आता बंद. या संदर्भातील महत्वाची बैठक रांजणगाव महागणपती इथं संपन्न. या बैठकीत पुरातत्व विभाग, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट उपस्थित. अष्टविनायक विकास आराखड्यानुसार महागणपती रांजणगाव परिसरातील विकास कामं करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं 15 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये विनयभंगाच्या मानसिक धक्क्यानं पीएचडीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉक्टर बिन्नी यमीन याला या प्रकरणी अटक. तर आत्महत्या करणाऱ्या 30 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये दिली फिर्याद. बच्चू कडूंची एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत धडक. राजकीय नेते म्हणून कोणीतरी पहिल्यांदाच एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचलं. कोल्हापूरच्या पावनगडवरील दक्षिण दरवाजा परिसरात सापडलं शिवलिंग. युवा बजरंग दल आणि शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान यांच्या मार्फत स्वच्छता मोहीम करत असताना शिवलिंग सापडलं. साफसफाई करत असताना एका दर्ग्याच्या खालच्या भागातील ढिगाऱ्यात 1 फूट रुंदीचं शिवलिंग सुरक्षितरित्या सापडलेलं आहे. शिवलिंग सापडल्यामुळे त्या ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्याची बजरंग दल आणि शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मागणी. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्रचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.